हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे, तर ते का वगैरे सगळं आधी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेलंच होतं. पण ह्याचा पुढे पण मी एक्सप्लेन केलेलं आहे की एवढा वेळ का लागला किंवा याच्यावरती अजून काय काय प्रश्न जे आहेत तर ते मी सगळे तुमच्या सर्वांसोबत ऑलरेडी शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचाच आवडता आणि खूप छान असा मस्त टॉपिक की तो म्हणजे रोजची देवपूजा. तर आज ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे आणि आज होता मंगळवार. तर म्हटलं की असं आज आपण तुमच्या सर्वांपर्यंत छान असा मस्त आज व्हिडिओ आपण शेअर करूयात. कारण मी कॅम्पला गेलो होतो कॉलेजचा, तर तिकडं मग आलो 7 तारखेला. मग बऱ्याच गोष्टी झाल्या. तर आज 11 नोव्हेंबर आहे आणि म्हटलं आज मंगळवारसुद्धा आहे. तर आजच तुमच्या सर्वांसोबत छान अशी मस्त पूजा करू आणि शेअर करू की पूजा कशी करायची, काय काय करायचं, त्या सर्व गोष्टी आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट रिक्वेस्टिव्ह व्हिडिओसुद्धा होता हा, की बरेच जण विचारत होते की पूजा कशी करायची ते सुद्धा शेअर कर आणि बऱ्याच अशा गोष्टी. तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे ते जे काही क्वेश्चन्स असतील तर ते सगळे केस असतील तर त्या पूर्ण विलुप्त होणार आहेत, निघून जाणार आहेत. तर आता आपलं देवांच्या अंघोळी तर झालेल्या आहेत आणि आता देवांसाठी आपलं देवघर सज्ज झालं आहे. दिवा लावून घेतला आहे, तांदूळ वगैरे ज्या प्लेट्स आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मंगळ कलश छान स्वच्छ धुवून नारळ ओला करून ठेवलेला आहे. तर आता देवांची मांडणी कशी करायची बघा, ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो. तर माझ्याकडे आता देवघर छोटा आहे, मग छोट्या पायऱ्या ह्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो. छोट्या देवघरात पण मी छोट्या पायऱ्या करून घेतल्या. त्याच्याच्या तिसरी जी पायरी आहे तिथे मी गणपती बाप्पांना ठेवतो उजव्या हाताला, म्हणजे उजवा हात आहे आणि गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला बाजूला मी लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवतो आणि माझ्या उजव्या हाताला मी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतो. त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या वरतीच मी माझी जी कुळदेवी आहे आई तुळजाभवानी, तर तिची मांडणी मी करतो. मला माहिती आहे थोडीशी मांडणी ही वेगवेगळी आहे, पण मी देवांच्या हायटीनुसार आणि देवांच्या मूर्त्यांनुसार ही मांडणी ठेवलेली आहे. आणि गुरुजींना वगैरे विचारलेलं आहे, तर त्यांनीसुद्धा हा सांगितलं की बरोबर आहे, काहीच डाऊट नाही आहे. त्याच्यानंतर विठोबाची मूर्ती ठेवली पहिल्या पायरीवर. त्याच्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली. त्याच्यानंतर मग मी माझी कुलदैवत आहे जे खंडोबा महाराज आहेत, तर त्यांची मूर्ती मी तिथे ठेवतो आहे. जर तुमचंसुद्धा देवघर असं छोटं असेल आणि माझ्यासारखे तुमचे देव असतील तर तुम्ही अशाच प्रकारे मांडणी करा, अगदी योग्य आहे. मी गुरुजींना वगैरे सगळ्यांना विचारलं आणि त्याच्यानंतरच अशा प्रकारे मग मी मांडणी करतो. त्याच्यानंतर खंडोबाच्या पुढे जी दुसरी पायरी आहे तिथे मग मी अन्नपूर्णा मातेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर त्यांच्यात बाजूला अन्नपूर्णा मातेच्या बाजूला भगवान विष्णूंची मी स्थापना केली आहे. भगवान विष्णू म्हणजे आपले जे बाळकृष्ण आहे त्यांची स्थापना केली. त्याच्यानंतर शंख ठेवला आहे आणि शंखाच्या बाजूला जे कासव असतो ज्याच्या खाली अंक असतात तो कासव तांदळात ठेवायचा असतो, तर मग तो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर भगवान शिवाची पिंड ही माता अन्नपूर्णेच्या आसपास ठेवायची, तर म्हणून मग मी तशा प्रकारे ठेवलेली आहे. हे दोघंही समोरासमोर येतात. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे ते म्हणजे श्रीयंत्र, तर मग मी श्रीयंत्र तिथे विराजमान केलेलं आहे. आता याच्यासाठी एक नवीन कमळगट्ट्याची माळ मला घ्यायची आहे, कारण माझ्याकडे कमी मण्यांची माळ आहे आणि कमी मण्यांची माळ चालते तसं, पण मला आवडत नाही कमी मण्यांची ठेवायला. तर म्हणून मग मी नवीन आता घेऊन येईन, जेव्हा मठामध्ये मी जाईन ना तर तेव्हा घेऊन येईन. त्याच्यानंतर मग मी गाय वासरू ठेवलं, तांब्या भांडं ठेवलं आणि मग त्याच्यानंतर माझी जी घंटी आहे तर देवघरातली तर ती मी ठेवली. त्याच्यानंतर अशा प्रकारे रितसर पूर्ण मांडणी झालेली आहे. तर अशी साधी सोपी छान मस्त मांडणी करायची. त्याच्यानंतर मग मी हळदी कुंकू लावून घेतलं, पहिलं दिव्याला लावलं. त्याच्यानंतर मग मी सगळं पुरुष देवतांना चंदन लावलं. ही जी मांडणी आहे बरेच जण म्हणतील असं ही की अशी मांडणी योग्य नाही वगैरे, पण सगळ्यांना विचारून वगैरे सगळ्या गोष्टी करून मी मठामध्ये सुद्धा विचारलं, ते बोलले तुमच्या जागेअभावी किंवा बाकीच्या सर्व गोष्टी गृहीत धरून ती मांडणी बरोबर आहे. तर असं त्यांनी मी सांगितलं, म्हणून मग मी तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवतो आहे. तर आता सर्व देवींना छान हळदी कुंकू लावतो आहे. त्याच्यानंतर वरती तुम्हाला एक छान नवीन देवघरामध्ये एक प्लेट दिसत असेल,
तर ती अष्टविनायकाची प्लेट आहे. ती बरेच दिवसापासून माझ्या टी व्ही युनिटच्या इथे अशीच ठेवली गेलेली होती. तर म्हटलं आज मंगळवार आहे तर तिचं फक्त अशी पूजा असं नाही, आपण देवघरामध्ये लावून तरी ठेवू तिला. तर मग कधी म्हणाल मोजकं मग मी तिला लावलं लगेच आणि मग तिथे फक्त चंदन सर्व गणपती बाप्पांना लावलं. म्हणजे मंगळवार होता ना, तर म्हटलं जाऊ दे पूर्ण 8ही विनायकांची म्हणजे अष्टविनायकांची सुद्धा आपल्या हातून छान सेवा घडते. तर म्हणून मग मी ते लावलं. त्याच्यानंतर आता सर्व देवांची छान अशी मस्त पूजा करून घ्यायची. आज मी देव उजळवले नव्हते कारण मी दर गुरुवारचेच देव उजळवतो, दररोज देव उजळवत नाही. देवांना दररोज फक्त अंघोळ असते, देवांना दररोज उजळवायचं नाही. देवांना दररोज स्वच्छ केल्याने काय होतं, म्हणजे आपण पितांबरीने वगैरे दररोज स्वच्छ करतो तर त्याच्याने देवांचे जे चेहरे असतात ते विलुप्त होऊन जातात. म्हणजे ती जी शाईन असते किंवा देवांच्या चेहऱ्यावरचं जे आखणी वगैरे असते ना, तर ती हळूहळू हळूहळू निघत जाते. तर म्हणजे तांबं जे असतं म्हणजे पितळ तांबं जे आहे तर ते झिजतं. तर म्हणून तशा प्रकारे काहीही करायचं नाही. आठवड्यातून एकदा फक्त देव स्वच्छ करायचे, दररोज देव स्वच्छ करायचे नाहीत. तर आता पहिले मार्बलचे मूर्त्या असतील तर तुम्ही त्या दररोज स्वच्छ करू शकता. पण आता काय काय अशा मटेरियलमध्ये सुद्धा येतात की ते दररोज स्वच्छ करायचे नाहीत वगैरे असे सुद्धा येतात. तर तसे नाही केलं तरी चालेल, फक्त दर गुरुवारी देव स्वच्छ करायचे असं केलात तरी चालेल. त्याच्यानंतर आता मग स्वामी महाराजांची तयारी, ती म्हणजे त्यांना माळ घातली. त्याच्यानंतर मग त्यांचं जो टोपी आहे मुकुट आहे तर ते स्वामी महाराजांना घातलं. त्याच्यानंतर आज ना मला खूप छान फ्रेश असे मस्त मोगऱ्याचे गजरे मिळाले होते. तसे मोगऱ्याचे गजरे आमच्या इथे रेअर नाही आहेत. मोगऱ्याचे गजरे आमच्या इथे असे मिळतात पण त्यांचा प्रॉब्लेम का असतो, ते असे ना पिवळी असतात. त्याच्यानंतर मग ते फुललेली एकदम असतात. मग काय म्हणतं, घरात आपण आणली की ती लगेच दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी ती लगेच कोमजून जातात. तर म्हणून मी शक्यतो घेत नाही. मग मी ना न उमललेले घेतो गजरे, न उमललेले असतात ना. आता हे जे सर्व गजरे घेतले होते न उमललेले होते, रात्रभर फ्रीजमध्ये होते, छान उमलले आणि फ्रेश राहिले. तर म्हणून मग मी तसे घेतो आणि तसे मिळाले ना तरच मी घेतो. नाहीतर आपले दुसरे तगरचे वगैरे ते तर खूपच जाड जाड असतात. हे कसे बारीक विणलेले असतात, मग जरा बरे पडतात आणि छान दिसतातही दिसायला सुद्धा. तर म्हणून मग मी हे घेतले. तर अगदी साधी सोपी आणि पटकन अशी मस्त माझी पूजा झाली. त्याच्यानंतर मग मी वळालो ते म्हणजे आपल्या उंबरठ्याच्या पूजेकडे. तर छान असं मस्त लाल रंगाची रांगोळी खालती पसरवून घेतली आणि त्याच्यानंतर मग सफेद रंगाने त्याच्यावर माझी जी फेवरेट डिझाईन आहे जी मी आत्ता नवीन घेतली होती दिवाळीमध्ये, तर ती काढून घेतली. साधीसुद्धा काढू शकता, पण म्हटलं आज आपण छान अशी मस्त पूजा करतोच आहोत तर मग छान मस्त रांगोळीसुद्धा काढू. तर म्हणून अशा प्रकारे छान मी पूर्ण तो लाल रंगाचा असा गालिचा अंथरल्यासारखं, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांचा कसा गालिचा असतो तर अगदी तशा प्रकारे अंथरल्यासारखं एकदम भारी दिसतं आणि मग त्याच्यावर अशी सफेद रंगाची रांगोळी छान दिसते.
समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय, अगदी 14-12 दिवस म्हणजे 2 आठवडे 2 वीकच्या नंतर व्हिडिओ येतोय. त्यामागचं कारणही मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की मी एका कॉलेज म्हणजे माझ्याच कॉलेजमधून मी कॅम्पला गेलो होतो. तर तिकडनं 7 दिवसाचा तो कॅम्प होता. सो मग काय आलं, व्हिडिओज मी क्रिएट करून ठेवले होते आणि व्हिडिओ जरी मी क्रिएट करून ठेवले असते पण तिथे रेंज नव्हती मला अपलोड करण्यासाठी. तर हा एक मोठा प्रॉब्लेम होता. सो मग म्हणून तुमच्यापर्यंत व्हिडिओज येणारच नव्हते. पण आज हा व्हिडिओ आलेला आहे आणि तुमच्या सर्वांचा आवडता टॉपिकवरती आलाय. थोडासा आजूबाजूचा आवाज येत असेल प्लीज तो थोडासा इग्नोर करा. तर अजून खूप छान छान अशा मस्त मस्त गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. आणि आता लवकरच आपला मार्गशीर्ष महिना येणार आहे. अगदी 10-12 दिवसावर 15-1 दिवसावरती आपला मार्गशीर्ष महिना येऊन ठेपलाय. तर खंडोबाचे घट सुद्धा बसणार आहेत यावर्षी, माझ्याकडे सुद्धा बसणार आहे. तर मागच्या वर्षी जे काही व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही चेकआउट करा. जर तुम्हाला कोणाला बसवायचं असेल घट तर नक्कीच तुम्ही बसवू शकता. तर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता सर्वांचा की देवघर खाली का नाही ठेवत. तर आता शॉर्ट फॉर्ममध्ये उत्तर देतो. जास्त पण आता मी त्याच्यावरती नाही बोलत बसत, कारण मग ते खूप त्याच्यावरती नेगेटिव्हली सगळं इफेक्ट पडत जातो. तर काही प्लॅन्स आहेत पुढे, काही गोष्टी आहेत म्हणून देवघर वरती आहे, खालती नाही घेतलंय. जर काही फिक्स असलं असतं इकडे तर मग देवघर खाली आलं असतं. पण काही कारणांमुळे देवघर वरतीच ठेवलंय. त्यामागे पण खूप सारे प्लॅन्स आहेत. तर ते हळूहळू शेअर होईल तुमच्यापर्यंत. बघू आपण. मी आता माझ्या बोलण्यावरून काय काय जणी ओळखलं सुद्धा असेल, पण बघू आता कसं काय होतंय. स्वामी महाराजांवरती आपण सोडून द्यायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत छान अशी देवांची मांडणी, म्हणजे मी कशी देवांची मांडणी करतो किंवा कसं काय करतो या सर्व गोष्टी शेअर केल्या. म्हणजे पूजेचा क्रम, दररोजची पूजा, असं सगळ्या गोष्टी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या. आणि दररोज अशी तुम्ही सुद्धा पूजा करा. छान घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करा. देवांचा वास तुमच्या घरामध्ये असू द्या आणि अशी छान पूजा करा. बघा अजूनही तो धूर असं तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामधून पण थोडाफार की तो जो अरोमा आहे ना धुपाचा तो असा घरभर पसरतो आणि त्याचा सुगंध असं सुंदर असं वाटतं की सतत तो घेत राहावा. आणि तो सुगंध जेव्हा आपण घेतो ना तो अगदी असं मन प्रसन्न, अगदी तल्लीन होऊन जातं. खूप भारी वाटतं. म्हणून मी घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ धूप लावतो. धूप नाही लावला तरी धुपाची जी अगरबत्ती असते ती लावतो, ज्याच्याने अरोमा तो पसरत राहतो आणि घरभर पॉझिटिव्हिटी राहते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आम्ही नवीन कुकटॉप सुद्धा घेतलाय. तर तो नवीन कुकटॉप घेताना आम्ही शूट वगैरे मी काहीच केलं नव्हतं त्याचं कारण की मी इथे अटेंडच नव्हतो. मी नसताना या लोकांनी घेतलं होतं. जेव्हा मी कॅम्पला गेलो तेव्हा या लोकांनी घेतला. त्याला पण खूप छान असे दिवस झालेत. अगदी 2-3 आठवडे झालेत. 2-3 तर पकडूच नका, 2 आठवडे पकडा. तर त्याचं सुद्धा आज मी छान मंगळवार म्हणून छान पूजा केली. तर आता आपल्या लवकरच मार्गशीर्ष महिना येणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यासाठी मी काय काय खरेदी केली आहे तर ह्याच्यावरती सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत. थोडं सामान मी कलेक्ट करतोय. सगळं एक पार्ट मी दाखवत नाही बसणार, म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम नको की आता मुखवट्याचा व्हिडिओ बघा, मग वस्त्रांचा व्हिडिओ बघा, मग त्या व्हिडिओ बघा, मग हा व्हिडिओ बघा, असं सगळं होणार नाही. मग मार्गशीर्षसाठी एकच छान असा मस्त प्लस व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे की त्याच्यामध्ये मुखवटे, वस्त्र, पूजेचं सामान सगळं डिटेल सगळं तुमच्या सर्वांसोबत शेअर होणार आहे. तर आता असंच छान आजचा व्हिडिओ झाला. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सोडण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.